गुन्हे गोविंदानं कुठलाही धर्मभेद नको, जातीभेद नको, पक्षपात नको. आज महिला म्हणजे आपल्या बहिणी आहेत त्या, त्यांना बोलताना कसं तुमचं वर्तन पाहिजे हो. शिवेगाळी करता हा त्यांना किंमत नाही का? अरे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घ्या ना, पुस्तकं वाचा. काय तुम्ही करताय? आज महिला ढसा रडते, 3 दिवस रडते. अरे आपल्याला पण वाईट वाटलं पाहिजे ना. जसं त्यांच्यावर नाही होते कधी तर आपल्या होऊ शकेल. जरा माणसागत वागूया की. आणि विशेष म्हणजे मंदिरात आपली सभा आहे, सागरेश्वर महाग आहे. काय चाललंय तुमचं मला समजणं झालंय. माझं मत आहे दारूबंदीवर माझा कडाडून विरोध आहे. आणि त्याच्यावर पहिल्यांदा काय करा की ते बंद झालं पाहिजे. पुन्हा विषय ऐका जर तुम्ही बोलू नका. मध्ये कुणी तुम्ही सुद्धा साहेब बोलू नका. मध्ये तुम्ही एक बाजू बोलता ते मला आवडत नाही. सगळे पक्ष एकत्र पाहिजे. सर्व पक्षाला आणि समाजाला अनुसरून हे कामकाज झालं पाहिजे. कुठल्याही महिलावर पुरुषावर अन्याय होता का म्हणे. जातीभेद कुठे झाला नाही. जातीभेद सांगतो तुम्हाला, होऊ नये. नीट ऐका. हे भयानक आहे, हे वाईट आहे, धोकादायक आहे. आणि आपला समाज गडू व्हायला लागलाय. आणि आपला समाज तरणीसाठी पोरं आज दारूच्या व्यसनाची नाही. अहो गावात नाही दारूचं दुकान नाही. आजूबाजूला एवढी 30-40% दारू पिऊन आता लोळते ती. आज आमच्या आंबेडकर मध्ये 2 पोरं गेले. जबाबदार कोण आहे? आणि 2 पोरांचे किडनॅप केलाय. काय करायचं? तो प्रश्न वेगळा भयानक नाही. आणि महिलांच्या कुठल्याही शब्दात सुद्धा आणले होता का म्हणे. माझी विनंती आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. राजमाता जिजाईचा सुद्धा मी कार्यकर्ता आहे. आणि छत्रपती शिवरायांचा सुद्धा मी कार्यकर्ता आहे. माझी व्याख्यान मोठी असतात. माझी एक विनंती, आपलं गाव सुरक्षेनं, आनंदानं आणि गुन्हे गोविंदानं चालवूया. हे माझा एवढाच उद्देश.